हाय. आज मी सांगणार आहे की आम्ही आमची पहिली फंडिंग कशी रेज केली म्हणून याच्यातली. सो 2020मध्ये जेव्हा ही आयडिया पूर्ण याच्यात आली की आपण आता पुढं जायचं आहे आणि याच्यावरचं एक्झिक्युशन सुरू करायचं आहे, तेव्हा पैसे तर नव्हतेच ऑब्वियस याच्यातले. सो सगळ्यात पहिला जो पार्ट होता तो आम्ही 1 लाख रुपये उधार घेतले. लोनच होतं ते. आणि त्याच्यात सगळं काम इनिशिएट झालं, पण तो कोविडचा टाईम आणि बऱ्याच गोष्टी झाल्या याच्यातल्या. ॲक्च्युअल जी फंडिंग म्हणतो, ज्याच्यात तुम्ही लोक शोधताय, त्यांची प्रोफाईल बघता की आपल्या बिझनेस मॉडेलला फिट होतील का, किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये कॅप टेबलवरती कंपनीच्या याच्यात ते चांगल्या दिसतील का, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या खरंच. फक्त एवढं माहीत होतं की मी नॉन टेकवाला माणूस आहे. मला कोणीतरी एक टेक्निकल को फाउंडर लागणार आहे सोबत, जो टेकचं सगळं काम हे घेईल. सेकंड, मी कुठलंही फॉर्मल एज्युकेशन घेतलं नव्हतं ह्या हॉस्पिटॅलिटीच्या फील्डमधलं. त्यामुळं नंतर भविष्यात बरेचसे इश्यू येऊ शकतात की लोक इन्व्हेस्टर्स म्हणतील की तुमच्याकडं तर कुठलं बॅकग्राऊंड नाही आहे किंवा काय. मी फक्त मेस चालवली होती आणि त्याच्या बेसिसवरच मी ही पूर्ण आयडिया पुढं घेऊन जात होतो. सो तेव्हा ते डिसाईड केलं आम्ही की एक टेक्निकल को फाउंडर घेऊयात आणि असं कोणीतरी शोधूया जे हॉस्पिटॅलिटी फील्डमध्ये असेल. मग प्रत्येक वेळेस जी काही तुमचा पहिला फंडिंग राऊंड होतो त्यामध्ये जनरली जे काही तुमच्या ओळखीचे लोक आहेत किंवा ओळखीतले लोक आहेत आणि त्यांना ती आयडिया आवडते, असेच लोक हे होतात. मग मी एक 7-8 लोकांची लिस्ट हे केली, त्यांना एक छानसा मेसेज लिहिला की अशी एक कन्सेप्ट आहे आणि तुम्ही याच्यावर फिट होता, तुमचं एज्युकेशन किंवा तुम्ही ह्या फील्डमध्ये काम केलं आहे. सो मी इन्व्हेस्टर्स आणि एक्सपर्ट असं हे शोधतोय, लाईक को फाउंडिंग टाईपच्या टीमच्या ह्याच्यातलं शोधतोय. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपण पुढचं बोलू शकतो. तर ते कोल्ड मेसेज जे म्हणतो ना, ते केलेलं आम्ही. आणि एक रिप्लाय आला, म्हणजे असे 2-3 रिप्लाय आले, त्याच्यातला एक खूप प्रॉमिनंटवाला होता. आणि मग त्यांच्याशी कन्व्हर्सेशन झालं. त्यांचं हॉस्पिटॅलिटी प्लस MBA फायनान्स असं बरंच एज्युकेशन होतं आणि त्यांचा अनुभव खाना युनिव्हर्सच्या फ्युचरमध्ये बराच कामी येणार होता. मग ती जी काही फंडिंग आली त्यांच्याकडनं आम्ही इक्विटी दिली. त्याच्यात जे काही फंड्स रेज झाले त्याच्या बेसिसवर कंपनी रजिस्टर्ड केली, त्या सगळ्या गोष्टी याच्यातल्या. आणि डे 1पासून मग ते आमच्यासोबतच आहेत आजही. त्यांची इक्विटी आहे आणि त्यांची ती काही एक्सपर्टीज आहेत त्या प्रोफाईलमध्ये. नेक्स्ट जे फंडिंग राऊंड होते आमच्या त्याच्यात ते रेज करताना बरीच मदत झाली त्या सगळ्या याच्यामुळं. सो तुम्ही स्टार्टअपमध्ये जर असं बघत असाल तर तुमचं जे काही नेटवर्क आहे तिथूनच पहिल्या काही गोष्टी होणार आहेत, नंतर मग बाकीचं सुरू होतं. तर सेकंड व्हिडिओमध्ये मी सेकंड राऊंड कसा रेज केला, जो इम्पॉर्टंट आहे तो सांगणार आहे. थँक्यू.